30 वर्षांपूर्वी घेतलेला UTI बॉन्ड अचानक सापडला. आताची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. ही घटना सुरू होते घरातील जुन्या कागदपत्रांपासून. घरात अनेक वर्षांपासून जपून ठेवलेली कागदपत्रे, जुन्या पावत्या, प्रमाणपत्रे, बँकेचे कागद आणि काही गुंतवणुकीशी संबंधित कागदपत्रे चालली जात होती. त्याचवेळी अचानक एक जुना दस्तऐवज हातात आला. कागद पाहिल्यानंतर लक्षात आलं की हे साधं कागदपत्र नव्हतं. त्यावर युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजेच UTIचा उल्लेख होता. कागदपत्राची तारीख पाहिली आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. कारण हे कागदपत्र तब्बल 3 दशकं जुनं होतं. म्हणजे जेव्हा आजची डिजिटल दुनिया नव्हती, मोबाईल फोन सर्वसामान्यांच्या हातात नव्हते, तेव्हाही गुंतवणूक करण्यात आली होती. त्यामुळे साहजिकच एक प्रश्न निर्माण झाला. इतक्या वर्षांपासून हे कागदपत्र घरात पडून होते, तर त्यामध्ये नेमके किती पैसे अडकलेले असतील? या कागदपत्रामागची गोष्ट आणखी जुनी होती. 1995 साली त्या व्यक्तीच्या काकांना त्यांच्या सेवानिवृत्ती लाभ योजनेअंतर्गत हे UTI बॉन्ड मिळाले होते. त्यावेळी नोकरीतून निवृत्त होताना मिळणाऱ्या लाभापैकी एक भाग म्हणून ही गुंतवणूक करण्यात आली होती. त्या काळात त्या बॉन्डची दर्शनी किंमत होती फक्त ₹10. आता ₹10 ही रक्कम ऐकायला खूपच छोटी वाटते, पण त्या काळात घेतलेल्या गुंतवणुकीचा पुढे काय फायदा होईल याची कल्पना कुणालाच नसते. त्यावेळी अशा प्रकारच्या गुंतवणुकीकडे भविष्यासाठी सुरक्षित ठेव म्हणून पाहिलं जायचं आणि इथेही नेमकं तसंच झालं होतं. बॉन्ड्स घेऊन ते कागद सुरक्षितपणे घरात ठेवण्यात आलेले होते. पण ज्यावेळी वर्ष गेली, दशकं गेली आणि काळाच्या ओघात हे घरातील कागदपत्रांमध्ये कुठेतरी हरवून गेले. पण जेव्हा हे कागद पुन्हा सापडले, तेव्हा सर्वात मोठा प्रश्न हा होता की तो म्हणजे या बॉन्ड्सची आजची किंमत किती? कारण मूळ गुंतवणूक छोटी असली तरी 30 वर्षांचा कालावधी खूप मोठा होता. 1995 मध्ये ₹10ची किंमत आणि आजच्या काळातील ₹10ची किंमत यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे अनेकांना वाटू लागलं की जर ही गुंतवणूक 3 दशकांपासून तशीच टिकून असेल तर कदाचित तिचं मूल्य मोठ्या प्रमाणात वाढलं असेल. आणि इथेच या गोष्टीला सोशल मीडियाची जोड मिळाली. या जुन्या UTI बॉन्डचा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर शेअर करण्यात आला आणि लोकांना प्रश्न विचारण्यात आला की या बॉन्ड्सची आजच्या काळात किंमत किती असेल. फोटो समोर आल्यानंतर लोकांनी आपापल्या पद्धतीने अंदाज लावायला सुरुवात केली. कुणी म्हणाला की इतक्या वर्षात ही रक्कम लाखोंमध्ये पोहोचली असेल, तर कुणीतरी थेट 23 लाख रुपयांचा अंदाज सांगितला, तर काही जणांनी त्यापेक्षाही मोठा आकडा सांगायला सुरुवात केली. सोशल मीडियावर एखादी गोष्ट समोर आली की त्याचे वेगवेगळे अंदाज लावले जातात. इथेही अगदी तसंच झालं. जुना बॉन्ड, 30 वर्षांचा कालावधी आणि गुंतवणूक या तिन्ही गोष्टी पाहून अनेकांना वाटलं की आता समोर येणारी रक्कम नक्कीच मोठी असणार. काही जणांनी तर या कागदपत्रांमुळे घरात अचानक मोठी संपत्ती सापडल्यासारखं चित्र निर्माण केलं. पण सोशल मीडियावर फिरणाऱ्या आकड्यांमध्ये आणि प्रत्यक्ष आर्थिक मूल्यामध्ये किती फरक असू शकतो याची कल्पना अनेकांना नव्हती. आता जर प्रकरणात एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, जर 1995 मध्ये एक बॉन्ड ₹10 होता आणि असे हजारो बॉन्ड्स असतील, तर आज त्यांची किंमत लाखो आणि कोट्यावधी असू शकते का? फक्त बॉन्ड जुना आहे म्हणून त्याची किंमत आपोआप प्रचंड वाढते का? की त्यासाठी त्या विशिष्ट योजनेचे नियम, त्याची ANV आणि त्या गुंतवणुकीची सध्याची स्थिती पाहावी लागते. हाच या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. कारण जुन्या कागदावर लिहिलेली दर्शनी किंमत आणि आज त्या गुंतवणुकीचे प्रत्यक्ष मूल्य या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आता फक्त बॉन्ड पाहून अंदाज लावून चालणार नव्हतं. अधिकृत मूल्य काय आहे हे तपासणं गरजेचं होतं. आता त्या बॉन्ड्सची संख्या समजून घेऊया. 1995 मध्ये त्या व्यक्तीच्या काकांना ₹10 दर्शनी किंमत असलेले तब्बल 2000 बॉन्ड्स मिळाले होते. म्हणजे त्यावेळी एकूण गुंतवणूक किती झाली होती हे सहज लक्षात येतं. एका बॉन्डची दर्शनी किंमत ₹10 आणि बॉन्ड्सची संख्या ₹2000. त्यामुळे सुरुवातीची एकूण गुंतवणूक होती ₹20,000. त्या काळात ₹20,000 ही रक्कमही महत्त्वाची होती. मात्र आजच्या काळात ₹20,000 फार मोठी रक्कम वाटत नाही. त्यामुळे 3 दशकानंतर या 20,000चं काय झालं असेल हा प्रश्न अधिकच उत्सुकता निर्माण करणारा ठरतो. ₹20,000 तसेच राहिले असतील, काही पटीने वाढले असतील की सोशल मीडियावर सांगितल्याप्रमाणे लाखो रुपयांपर्यंत पोहोचले असतील, हा सुद्धा या ठिकाणी एक मोठा प्रश्न निर्माण होतो. या प्रश्नाचं उत्तर शोधताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट समोर येते. UTI या बॉन्डची किंमत केवळ त्यावर लिहिलेल्या ₹10च्या दर्शनी मूल्यावर ठरत नाही. त्याऐवजी सध्याची नेट ॲसेट व्हॅल्यू म्हणजे NAV पाहावी लागते. NAV म्हणजे त्या गुंतवणूक युनिटचं त्या वेळचं मूल्य समजण्यासाठी वापरला जाणारा महत्त्वाचा आकडा. आणि याच NAV मुळे सोशल मीडियावर केलेल्या अनेक दाव्यांना मोठा धक्का बसतो. कारण अनेकांनी केलेले अंदाज आणि प्रत्यक्ष उपलब्ध आकडे यामध्ये मोठी तफावत दिसून येते. आता हा प्रश्न इतका आहे की या जुन्या बॉन्डची बॉन्ड NAV नेमकी किती आहे? आणि आता या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा आकडा समोर येतो. 12 डिसेंबर 2025 रोजी उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार या UTI बॉन्डची नेट असेट व्हॅल्यू प्रति बॉन्ड ₹50.71 इतकी होती. म्हणजे 1995 मध्ये ₹10 असलेला प्रत्येक बॉन्ड आजच्या मूल्यांकनानुसार सुमारे 5 पट झाला होता. इथेच अनेकांचा अंदाज चुकतो, कारण बॉन्ड 30 वर्षाचा जुना आहे म्हणून त्याची किंमत थेट लाखो रुपयात जात नाही. त्याचं मूल्य
याच्या संबंधित योजनेच्या कामगिरीवर आणि लागू असलेल्या NAV वर ठरतं। त्यामुळे 23 लाख किंवा कोट्यावधी रुपयांचे सोशल मीडिया अंदाज प्रत्यक्ष आकडेवारीशी जुळत नाहीत। आता 2000 बॉन्ड्सचा हिशोब केला तर चित्र आणखी स्पष्ट होतं। एका बॉन्डची NAV 50 रुपये 71 पैसे धरली तर 2000 बॉन्ड्सचं एकत्रित मूल्य काढता येतं आणि हाच तो क्षण आहे ज्यासाठी इतका वेळ आपण या संपूर्ण गोष्टीचा मागोवा घेत होतो। तर आता या जुन्या कागदपत्रांचं खरं मूल्य समोर आलेलं आहे। 2000 बॉन्ड्स, प्रत्येकाची NAV 50 रुपये 71 पैसे। या हिशोबानुसार एकूण मूल्य होतं 1,01,420 रुपये। म्हणजे 1995 मध्ये 20,000 रुपयांची केलेली गुंतवणूक उपलब्ध 12 डिसेंबर 2025च्या NAV नुसार 1,01,420 रुपयांपर्यंत पोहोचली होती। म्हणजे रक्कम वाढली आहे, पण सोशल मीडियावर सांगितल्याप्रमाणे ती 23 लाख किंवा कोट्यावधी रुपयांपर्यंत गेलेली नाही। 30 वर्षानंतर कपाटातून सापडलेल्या त्या जुन्या कागदपत्रांची खरी कहाणी हीच आहे।